नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या कोचिंग क्लासेस मध्ये स्वागत आहे. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आज जो नवीन विषय आलेला आहे परिसर अभ्यास, त्यामधले सर्व घटक आपण पाहणार आहोत आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तर घेणार आहोत. ओके, आता पहिला आपला झालेला आहे, पहिला धडा झालेला आहे. आता दुसरा पाहणार आहोत. दुसऱ्याचं नाव आहे निसर्गाचे देणे, वनस्पती वनसंपदा. म्हणजे आपल्याला निसर्गाकडून जे गोष्टी भेटलेल्या आहेत त्यावर आपण माहिती घेत आहोत. महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत. 1. सजीव घटक, निर्जीव घटक. नंबर 1. हवा, पाणी, माती, वनस्पती आणि प्राणी हे नैसर्गिक घटक आहेत. नैसर्गिक घटक कोणते आहेत लक्षात ठेवायचे आहेत. 2. यापैकी हवा, पाणी, माती हे निर्जीव घटक आहेत. निर्जीव घटक आहेत त्याच परिस्थितीत तसेच राहतात. नंबर 3. तिसरा पॉइंट आहे वनस्पती आणि प्राणी हे सजीव घटक आहेत. 4. सर्व सजीव घटकांची वाढ होते, ते हालचाल करतात, त्यांना पाणी, अन्न आणि हवेची गरज असते. सजीव प्रतिसाद देतात आणि परिस्थितीशी जुळवून घेतात. सजीव पिल्लांना जन्म देतात. जे सजीवांची काय काय वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला या चौथ्या वाक्यामध्ये कळतं. 5. वनस्पती एका जागी होऊन दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत, परंतु त्यांची वाढ होते. वनस्पती हे सजीवच आहेत, पण त्यांची हालचाल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकत नाहीत, पण त्यांची वाढ होत असते. 6. बिया आणि फांद्यांपासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. तर दुसरा पॉइंट आहे वनस्पतीचे वैशिष्ट्ये आणि वर्गीकरण. त्यातलं पहिलं, मूळ, खोड, पान, फूल आणि फळ हे वनस्पतींचे किंवा झाडांचे अवयव आहेत. 2. वनस्पती आणि झाडानुसार अवयवात खूप वेगळेपण आढळते. 3. उंचीनुसार वनस्पतींचे वृक्ष, झुडूप, रोपटे, वेल, लता असे विविध प्रकार दिसून येतात. 4. वनस्पतींच्या पानांचे साधे पान व संयुक्त पान असे प्रकार आढळतात. 5. देठावर एकच पान हे साधे पान असते. उदाहरण आंबा, लिंबू, जास्वंद, वड, पिंपळ इत्यादी हे काय आहेत साधे पानांची उदाहरणे आहेत. आणि 6. देठावर अनेक लहान पर्णिका हे संयुक्त पान असते. म्हणजे ज्याच्यावर छोटे छोटे पर्णिका असतात त्यांना म्हणतात संयुक्त पानं. उदाहरण आहे चिंच, गुलमोहर, नारळ, शेवगा, कडुलिंब, लाजाळू इत्यादी. छोटे छोटे पानं असतात त्याचे आणि एकाच फांदीला भरपूर पानं असतात. 7. सोटमूळ व तंतुमूळ हे वनस्पतींच्या मुळांचे प्रकार आहेत. व वनस्पतींच्या मुळांचे प्रकार किती आहेत? 2 आहेत, सोटमूळ आणि तंतुमूळ, हे लक्षात ठेवायचं. 8. मुख्य मूळ व त्याला फुटलेली अनेक उपमुळे याला सोटमूळ म्हणतात. बहुतांश वृक्षांना सोटमुळे असतात. 9. खोडाच्या तळापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या अनेक मुळांना तंतुमूळ म्हणतात. गहू, मका, गवत, नारळ यांना तंतुमुळे असतात. 10. वृक्षांचे आयुर्मान जास्त असते. वड आणि पिंपळ यासारखे वृक्ष तर अनेक शतके जगतात. या तुलनेत झुडपे, वेली कमी काळ जगतात. 11. बहुतांश वनस्पती स्वयंपोषी असतात आणि हवा, सूर्यप्रकाश, पाणी व मृदेतील पोषक घटकांच्या आधारे हिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजे काय? वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. कशाच्याद्वारे? सूर्यप्रकाश, हवा, पाणी, मृदेतील पोषक तत्व याद्वारे ते जे अन्न बनवतात त्या क्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. 12. काही वनस्पती मात्र परपोषी असतात. या वनस्पती इतर मोठ्या वनस्पतीच्या आधारे जगतात आणि या मोठ्या वनस्पतींनी तयार केलेले अन्न शोषून घेतात. त्यांना म्हणतात परपोषी, म्हणजे ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. उदाहरण आहे अमरवेल. 13. काही वनस्पती कीटकभक्षी असतात. उदाहरण घटपर्णी. 14. खूप उंच वाढणाऱ्या मजबूत खोडाच्या झाडांना वृक्ष म्हणतात. आता ते वृक्ष म्हणजे काय? खूप मोठे असतात, उंच असतात, त्यांचं खोड खूप मोठं असतं. उदाहरण
वड, पिंपळ, आंबा इत्यादी. 15. 15. नाजूक लवचिक नरम खोडांच्या झाडांना झुडपे म्हणतात. 16. वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील वनस्पतीला रोपटे म्हणतात. 17. मोठे झाड किंवा वृक्ष, भिंत, कुंपण यांच्या आधाराने उंच वाढणाऱ्या झाडांना वेली म्हणतात. उदाहरण काकडी, कारले, पडवळ, द्राक्ष इत्यादी हे सर्व काय असतात? वेली. ह्या वेलींनाच त्याचे फळ येत असतात. 18. जमिनीच्या आधारे पसरत वाढणाऱ्या झाडांना लता म्हणतात. जमिनीच्या आधारे पसरत वाढतात म्हणजे जमिनीला खाली लगत त्या वाढत असतात, त्यांना लता म्हणतात. उदाहरण कलिंगड, भोपळा इत्यादी. तिसरा पॉइंट आहे वनस्पतीचे उपयोग आणि महत्व. त्यातला पहिला, झाडामुळे आपल्याला सावली आणि गारवा मिळतो, प्राणी पक्षी यांना निवारा मिळतो. 2. झाडामुळे हवा शुद्ध होते, पावसाचे प्रमाण वाढू शकते आणि मातीचेही पोषण होते, मातीची धूप थांबवता येते. 3. विविध प्रकारच्या वनस्पती आणि झाडांपासून आपल्याला इंधन, लाकूड, बांधकाम साहित्य, फळे, कंदमुळे, रानमेवा आणि रानभाज्या इत्यादी अनेक गोष्टी मिळतात. 4. मानवाची अन्नाची गरज प्रामुख्याने शेती, वनस्पतीपासून भागवली जाते. 5. शेतीमधून आपल्याला तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका यांसारखी तृणधान्य, राजगिरा, जव, नाचणी यांसारखी भरड धान्य, मूग, मसूर, तूर, वाटाणा, वाल, उडीद, हरभरा यासारखी कडधान्य, शेंगदाणा, तीळ, करडई, सूर्यफुलाच्या बिया, जवस यांसारख्या तेलबिया अशी विविध उत्पादने मिळतात. 6. गवती चहा, आडूळसा, तुळस, कोरफड, निरगुडी, गळवेल, शतावरी, कडुलिंब या औषधी वनस्पती आहेत. 7. शेतीमधूनच आपणास कापूस, ऊस यासारखी नगदी पिकेही मिळतात. 8. कडधान्यांपासून डाळी तयार करतात, तर तेलबियापासून तेल काढले जाते. 9. शेतीमधून आपल्याला विविध भाज्या, फुले आणि फळे मिळतात. 10. घराजवळील मोकळ्या जागेत भाज्या, फळे, फुले मिळवण्यासाठी परसबाग वाढवता येते. अशा प्रकारे आपल्याला या धड्यामध्ये निसर्गाची देणे काय काय आहे, कशा प्रकारे वनस्पती आपल्याला मदत करतात, त्यापासून आपल्याला काय फायदा होतो, हे सर्व पॉइंट आपल्याला या धड्यामध्ये दिलेले आहेत. आता त्याच्यावरचे प्रश्न आपण सोडवू. स्वाध्याय प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाचे वर्णनाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. ABCD 4 दिलेले आहेत, ते 4 ऑप्शन पाहायचे प्रश्नाचे आणि जे उत्तर आपलं आहे त्याला रंगवायचं आहे, काळं करायचं आहे. पहिला प्रश्न, पुढील पैकी सजीव घटकांचा योग्य गट कोणता? तर ते गट कोणता पाहायचा की त्यामध्ये सर्व सजीवांचा समावेश असायला पाहिजे, त्यात एकही निर्जीव वस्तू नसायला पाहिजे. A. टेबल, टेलिफोन, टीव्ही, टोळ. B. गाय, हरिण, गवत, पिंपळ. C. डोंगर, दरी, किनारा, मैदान. आणि D. डोंगर, टेलिफोन, टेबल, पठार. प्रश्न पहिले चांगला वाचायचा, प्रश्न वाचल्यानंतरच आपल्याला काय होईल, नाहीतर बरेच मुलं गोंधळून जातात, मग प्रश्नच कळत नाही. सजीव घटकांचा योग्य गट पाहायचा आपल्याला, त्यामध्ये सर्व सजीवांचाच समावेश असायला हवा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B. गाय, हरिण, गवत, पिंपळ हे सर्व सजीवांचे उदाहरणं आहेत. दुसरा प्रश्न, पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य सजीवांना लागू पडत नाही? A. परिस्थितीशी जुळवून घेतात. B. हवा, पाणी, अन्नाची गरज नसते. C. हालचाल करतात, वाढ होते. D. पिल्लांना जन्म देतात. तर काय विचारले, सजीवांना लागू पडत नाहीत, कोणती वैशिष्ट्य सजीवांना लागू पडत नाहीत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B. हवा, पाणी, अन्नाची गरज नसते, हे वैशिष्ट्य सजीवांना लागू पडत नाही. कारण आपल्याला हवा, पाणी, अन्नाची गरज असते सजीवांना. त्यानंतर तिसरा प्रश्न, झाडांच्या अवयवाचा योग्य गट कोणता? A. मूळ, पान, फूल, खोड. B. खोड, पाय, फळ, पान. C. डोके, खोड, फांद्या, पाने. D. फांद्या, पाने, मूळ, पाय. झाडांच्या अवयवाचा गट कोणता आहे? तर पर्याय क्रमांक A. मूळ, पान, फूल, खोड.
हे उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा, पुढील झाडांपैकी कोणत्या झाडाचे पान संयुक्त पान आहे? ए वड, बी आंबा, सी पिंपळ आणि डी गुलमोहर. तर संयुक्त पान कोणत्या झाडाचे आहे? गुलमोहर. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. प्रश्न पाचवा, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजे? ए परपोषी वनस्पतींना आधार देणे, बी झाडांपासून प्रकाशाचे परावर्तन, सी हिरव्या वनस्पतीद्वारे अन्न निर्मिती, डी मातीचे आणि मृदेचे पोषण. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक सी हिरव्या वनस्पतीद्वारे अन्न निर्मिती. सहावा प्रश्न, खूप उंच वाढणाऱ्या आणि मजबूत खोड असणाऱ्या झाडांना काय म्हणतात? ए रोपटे, बी वृक्ष, सी झुडूप आणि डी वेल. तर उंच आणि मजबूत खोड असणाऱ्या झाडांना वृक्ष म्हणतात. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. सातवा प्रश्न आहे, नाजूक लवचिक आणि नरम खोड असलेल्या झाडांना काय म्हणतात? ए वृक्ष, बी रोपटे, सी झुडूप आणि डी वेल. लवचिक नाजूक आणि नरम खोड असलेल्या झाडांना रोपटे म्हणतात. बी याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आठवा प्रश्न, पुढील पैकी वेल वनस्पती कोणती? ए आंबा, बी जास्वंद, सी काकडी आणि डी कमळ. वेल वनस्पती कोणती आहे याच्यातली? तर पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे काकडी. काकडीचा वेल असतो. नववा प्रश्न, पुढील पैकी झुडूप कोणते? ए गुलाब, बी कलिंगड, सी पिंपळ आणि डी नारळ. तर झुडूप कोणतं आहे? झुडूप कोणतं असतं याच्यातलं? तर पर्याय क्रमांक ए गुलाब. गुलाबाचा झुडूप असतो. 10वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या धान्यापासून डाळी तयार करतात? ए तेलबिया, बी भरड धान्य, सी तृणधान्य, डी कडधान्य. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कडधान्य. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे, ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात आणि त्यांच्याकडून अन्न शोषून घेतात त्यांना काय म्हणतात? ए स्वयंपोषी, बी परपोषी, सी कीटकभक्षी आणि डी वेल. तर वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात तर यांना म्हणतात परपोषी. बी उत्तर याचं परपोषी. आता दुसरा एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. जसं आपले उतारे आपण सोडवतो त्याप्रमाणेच मराठी साहित्यात वृक्षांचे महत्व सांगताना संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग अजरामर ठरला आहे. या विचारानुसार झाडे आणि वने ही केवळ निसर्गाचा भाग नसून ती आपली खरी सख्खी सोयरी नातेवाईक आहेत. झाडे मानवाकडून कधीही कोणत्याही अपेक्षेविना आयुष्यभर निस्वार्थपणे सेवा करतात. ती आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला शुद्ध प्राणवायू ऑक्सिजन देतात आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. कडक ऊन स्वतः सोसून इतरांना शीतल सावली देणे, फळे फुले आणि औषधे पुरवणे हाच वृक्षांचा धर्म आहे. आजच्या आधुनिक युगात जर मानवाला आपले अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर वनांचे रक्षण करणे आणि झाडे लावा झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्षात आणणे काळाची गरज बनली आहे. अशा प्रकारे हा उतारा दिलेला आहे. आता त्यावरचे आपल्याला प्रश्न सोडवायचे. प्रश्न पहिला, संत तुकारामांनी वृक्षांना कोणाची उपमा दिली आहे? ए शेजाऱ्यांची, बी सहकार्याची, सी नातेवाईकाची, डी मित्रांची. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नातेवाईकाची उपमा दिलेली आहे. खरे नातेवाईक कोण आहेत? आपले सगळे सोयरे वृक्ष आहेत. दुसरा प्रश्न, वृक्षांची निस्वार्थ भावना कशी दिसून येते? ए वृक्ष शिकार करत नाहीत, बी वृक्ष एका जागेवरून दुसऱ्या जागी जात नाहीत, सी वृक्ष स्वतःहून सोसून आपल्याला सावली देतात, डी वृक्ष बोलत नाहीत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वृक्ष स्वतःहून सोसून आपल्याला सावली देतात. म्हणजे त्यांना ऊन लागतं पण आपण जर त्या सावलीमध्ये बसलो तर आपल्याला थंड वाटतं. तिसरा प्रश्न, वृक्ष हवा स्वच्छ करतात त्यामुळे काय होते? ए आपल्याला अन्न मिळते, बी आपला परिसर सुंदर दिसतो, सी आपला परिसर शुद्ध राहतो आणि डी आपल्याला सावली मिळते.
वृक्ष हवा स्वच्छ करतात, त्यामुळे काय होतं, पर्याय क्रमांक सी, आपला परिसर शुद्ध होतो, शुद्ध राहतो. चौथा प्रश्न आहे, परिच्छेदात कुठला प्रमुख संदेश देण्यात आला आहे? ए, वृक्ष आपले नातेवाईक आहेत. बी, वृक्ष आपल्याला सावली देतात. सी, वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात. आणि डी, झाडे लावा झाडे जगवा. या परिच्छेदात आपल्याला कोणता संदेश मिळतो? पर्याय क्रमांक डी, झाडे लावा झाडे जगवा. पाचवा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणते शीर्षक परिच्छेदाला सर्वात अधिक अनुकूल असेल? ए, खरे नातेवाईक. बी, निस्वार्थ भावना. सी, प्राणवायूचा स्रोत. आणि डी, वृक्षांचे महत्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वृक्षांचे महत्व. अशा प्रकारे हा आपण दुसरा धडा पाहिलेला आहे, निसर्गाची देणे, वनस्पती वनसंपदा. यावरची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्याच्यावरचे प्रश्न उत्तर सुद्धा आपण पाहिलेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण नवोदयचे हे नवीन जे पुस्तक आलं आहे त्यातले सर्व घटक पाहणार आहोत, सर्व धडे पाहणार आहोत. परिसर अभ्यास असू द्या, गणिताचा असू द्या, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे, आकृत्या आहेत, हे सगळं आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.